चालू आहे. पकडलं कॅच. सानिया 11 बारणे संघाला महत्वाचा धक्का मिळतोय. मिस्टर युवराज हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे. पहिल्याच बॉल मध्ये सफलता. मागील मॅचचा हिरो युवराज स्वस्तात गोल्डन डकच्या स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. सानिया 11 बारणे संघाला पहिल्याच बॉल मध्ये एक महत्वपूर्ण सफलता मिळते. सालोक संघ नवीन जर्सीनं उतरला या स्पर्धेमध्ये आणि सुरुवात चांगली झाली या स्पर्धेमध्ये. अंतिम मॅच मध्ये युवराजनं चुकी केलेली आहे. पहिल्याच बॉल मध्ये मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट त्यानं गमावलेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल गेलाय नवीन बॅटर. अप्रतिम सुरुवात मिळाली आहे. सानिया 11 बारणे महत्वाचा धक्का लागलेला आहे. युवराजला बाद केलेलं आहे. बारणे संघाच्या युवराजनं सालोक संघाचा प्रामुख्याचा अस्त्र युवराज याला बाद केलंय. आता नवीन बॅटर आलेला आहे वनडाऊनच्या भूमिकेत. राहुल देखील चांगला फलंदाज आहे. अनुभव फार आहे राहुलकडे आणि त्याची आता नितांत गरज आहे अनुभवाची. निर्धाव चेंडू आहे. दुसरा बॉल निर्धाव आलाय. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमनं. व्हाईट बॉल. चला मी एक कलकलेची विनंती करतो एक मित्र म्हणून की कोणत्याही खेळाडूंना डिसिजन बघण्यासाठी येऊ नका. टेक्निकल रूम मध्ये फक्त थर्ड अंपायरनाच परमिशन आहे. अतिरिक्त गर्दी आपण करू नका. इथूनच खरं तर वाद विवाद होतात. या गोष्टी आम्ही जवळून अनुभवल्यात. त्यामुळे कृपया करून दोनही संघ आपलेच आहेत. एक चांगला खेळाडू म्हणून तुम्ही निश्चित क्रिकेट केला हीच आशा आकांक्षा व्यक्त करतो. व्हाईट बॉल आलेला आहे आणि धावसंख्येचा श्री गणेश झालाय सालोक संघाचा. उड्यात टाकलेला बॉल मिस्टर स्ट्रोक. पुन्हा एकदा वन्स अगेन कॅच ची संधी आणि कॅच ड्रॉप केलेली आहे. महत्वाचा फलंदाज बाद होऊ शकला असता. कॅच ड्रॉप केली आहे. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानाच्या आतमध्ये. कॅच ड्रॉप केल्यानंतर या मॅच मध्ये चुकी केली आहे. खरं तर चांगली स्टार्टअप करून देत होता गोलंदाजी मार्क वरती युवराज. राज करतोय आपल्या बॉलिंग न खरं तर या मॅच मध्ये आणि जीवनदान मिळते राहुलला. एक फार चांगला बॅटर आहे राहुल. त्याला मिळालेलं जीवनदान या मॅच मध्ये थोडं महागात ठरू शकतं खरं तर टीम सानिया 11 बारणे संघासाठी देखील. तिसरा बॉल क्रॉस द बॅट केल्याचा प्रयत्न आहे. पंचांकडे लावडली अपील. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि इथे मात्र निर्धाव चेंडू आलेला आहे. तीन बॉल मध्ये धावसंख्या ती 2. बॉल नंबर 4 हेलिकॉप्टर लुक. वाड शॉट लँड केलाय सीमा पार लॉंग ऑफ मध्ये. ब्लास्ट होतोय रोशनचा हेलिकॉप्टर लुक. बॉल सीमा पार लँड होतोय. 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार.
प्रतिम फटका होता ऍक्शन रिप्ले मध्ये. केटीसी लाईव्ह इव्हेंट डॉट इनच्या माध्यमातून वाईड अँगलनं साईड स्क्रीन कॅमेरा एंड कडून खरं तर हे छायाचित्र टिपत असताना आमच्या कॅमेरामॅनचं देखील कौतुक. हेलिकॉप्टर लुक दिला होता. लॉंग ऑफ मध्ये लँड केलाय बॉल सीमा पार. 6 धावांसाठी धावफलक जाऊन पोहोचले ते टोटल 8 या आकड्यावर. राहुलला जीवनदान मिळालंय. स्ट्राईक रोटेट झाले. या क्रिकेटमध्ये गोष्टी भरपूर काही मॅटर करत असतात. कॅच ड्रॉप केल्यानंतर स्ट्राईक चेंज झाली त्यानंतर रोशन आपला बॅटचा रंग उधळतोय. बॉल चांगला होता. हेलिकॉप्टर लुक प्रतिम बॅटिंग आहे. बॉल अजून सापडलेलाच नाहीये. इतका लांब मारलाय खरं तर रोशनना बॉल. मॅन इन फॉर्म आहे. एका मॅच मध्ये तो मॅन ऑफ द मॅच देखील ठरलेला आहे. पहिल्या मॅचचा हिरो रोशन. या अंतिम मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करावंच लागतं. मनात असावी नेहमी धडपडण्याची जिद्द करावं क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न आहे की मैदानावरती मला काहीतरी करायचंय. मला माझ्या गावासाठी काहीतरी करायचंय आणि ती संधी मिळाल्यानंतर संधीचं सोन्यामध्ये रूपांतर करणं तितकंच महत्त्वाचं आहे. मॅचमध्ये अंतिम सामना या स्पर्धेमधील पहिल्या दिवसातील अंतिम सामना आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. चला बॉलची पूर्तता करा. जास्त वेळ आपण आता घेऊ नका. थोडं उशिराने या स्पर्धेला आपण आज सुरुवात केली. षटकार आलाय रोशनच्या बॅटमधून. मोमेंटम पुन्हा शिफ्ट झालंय. पहिल्याच बॉलमध्ये महत्त्वाचा फलंदाज बाद झाला. त्यानंतर मोमेंटम शिफ्ट झालं सानिया 11 बारणे संघाकडे. त्यानंतर वाईट बॉल आला. नंतर एक सिंगल आली. डॉट आला. पूर्णपणे पकड मजबूत होती या षटकामध्ये बारणे संघाकडे. परंतु या षटकारानं पुन्हा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले. रोशन तारणहार खरं तर टीम श्रीराम सालोक संघाकडून. तारणहार बॅटर आहे. विजय पराजयाचं अंतर जर कोणाकडे अवलंबून असेल तर रोशन या बॅटरकडे ती क्षमता आहे एक मोठे फटके लगावण्याची. युवराजचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. अगोदर शॉट सिलेक्शन मनामध्ये. बॉलच्या मेरिटनुसार क्रिकेट खेळणं अतिशय महत्त्वाचं आहे. निर्धाव चेंडू आलाय. 5 बॉल संपले. धावसंख्या पोहोचली ती 8 या आकड्यावरती. एका बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. एक बॉल शिल्लक. 1 बॉल लेफ्ट दिस ओव्हर. पॉवर प्ले नंबर 1 मॅच बॉल आलेला आहे. ज्या मॅच बॉल मध्ये धावा आलेल्या आहेत तो मॅच बॉल पुन्हा आलाय खरं तर श्रीराम सालोक संघासाठी. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अप्रतिम फटका. पॉइंटला क्लिअर केलेला आहे. बॉल सीमा पार चाललाय. डीप थर्ड मॅन मध्ये. 4 धाब्यांसाठी चौकार येतो एका षटकामध्ये. धावसंख्या पोहोचली ती 12 या आकड्यावर. चेतन आलेला आहे ओव्हर नंबर 2 मध्ये. चेतन आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. चेतनचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. लॉंग ऑफ मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक आलाय वेगानं. एकच धाव मिळते या बॉलवरती. एकेरीनं धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 13 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करतोय श्रीराम सालोक संघ. फायटिंग स्कोर कडे वाटचाल करेल का यावरती देखील लक्ष आहे. पुढ्यात टाकलेला बॉल. अफलातून फटका. रोशनच्या बॅटमधून रोषणात्मक फटका आहे. नेत्रदीपक विलोभनीय षटकार.
अप्रतिम बॅटिंग चालू आहे रोशनची मैदानाच्या आतमध्ये. धीम्या गतीचा बॉल बागपूरला जाऊन डीप कव्हर पॉइंटला ढकललाय. अलॉंग द कार्पेट दुसरीचा प्रयत्न आहे, 2 देखील सहजरित्या पूर्ण. दुहेरीनं धावसंख्या पोहोचली ती 20 या आकड्यावर. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 धाव्यांपर्यंत पोहोचलाय तो श्रीराम सालोक संघ. धीम्या गतीचा बॉल फटका फसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि प्रतीकने केली आहे मिस्टेक. बॉल सीमा पार. 6 धावसंख्येसाठी येतो षटकार. (27 रन्स ऑन स्कोर कार्ड. अटॅकिंग बॅटिंग चालू आहे, विस्फोटक बॅटिंग रोशनच्या माध्यमातून. लिव केलाय बॉल, पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. एक्स्ट्राची धाव मिळतीये. 1 बाउन्सचा देखील सक्त इशारा आलेला आहे. चला पंचांशी वाद घालू नका. पंच आपण फक्त नो बॉल आणि रनआउट साठी रिव्ह्यूची घोषणा केली होती, परंतु अंपायर रिव्ह्यू आहे. खरं तर पाहूयात, आपण चेक करूयात. व्हाईट बॉल. 1 बाउन्सचा इशारा देखील आहे. यानंतर अशा पद्धतीचा बॉल आपण फेकू शकत नाहीयेत. गोलंदाज चेतनला खऱ्या अर्थानं ही सक्त ताकीद दिली पंचांनी. 27 धावा आहेत. चेतनचा बॉल व्यवस्थित बॅटवरती आलेला नाही रोशनच्या, तोपर्यंत एकोणतीस धावा धावफलकावर. फटका बसलेला पुन्हा एकदा राहुलचा. क्षेत्ररक्षक आहे, पकडले जेल. अखेर बाद होतोय राहुल. 2 षटकांमध्ये धावसंख्या पोहोचली ती 29 या आकड्यावरती. दोन षटकांमध्ये धावा आहेत त्या अवघ्या 29 या आकड्यावरती. अंतिम स्लॉक्स आणि डेथचं षटक घेऊन आलाय बॉलिंग मार्क वरती. वर नंबर 3 मध्ये हेमंत आलेला आहे. मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर. या 3 षटकांच्या मॅच मध्ये 29 धावा जमवल्यात त्या श्रीराम सालोक संघानं. पहिलाच बॉल लिव केला रोशननी. माहिती आहे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 रन ऍड होती. धावसंख्या पोहोचली ती 30 या आकड्यावर.
नेक्स्ट बॉल हेमंतचा बॉल ऑन साइडला उडवलाय लॉंग ऑन मध्ये प्रमोद आहे. एकच धाव मिळतीये. योग्य रीतीनं फेकी केली आहे. 31 धाव फलकावर. कट करण्याचा प्रयत्न कॉल केलाय पंचांकडे. निर्धाव चेंडू आल्यानंतर निर्धाव चेंडू आहे. 4 बॉलचा आता उर्वरित खेळ शिल्लक. पुढे टाकलेला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. एकच धाव मिळते. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एकेरीनं रोशनकडे स्ट्राईक ही महत्वाची गोष्ट आहे श्रीराम सालोक संघासाठी. धावसंख्या पोहोचल्यासाठी स्कोरर माही सांगतायत 32 ऑन बोर्ड. एक मोठा फटका एक फायटिंग स्कोर उभारू शकतो खरं तर बॅटिंग करणारा श्रीराम सालोक संघ. हेमंतचा नेक्स्ट बॉल स्लॉट मध्ये रोशनचा फटका. व्यासपीठाला सलामी देणारा रोशनचा रोषणात्मक अतुलनीय षटकार. .38 ऑन बोर्ड. 2 बॉलचा खेळ शिल्लक अजूनही. पुढे टाकलेला बॉल आणखी खाली काप्टर व्यवस्थित लँड केलेला आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफ झोन मध्ये ब्लास्ट होतोय रोशनच्या बॅट मधून. आणखी एक दर्जेदार षटकार. चव्वेचाळीस धाव फलकावर. अंतिम बॉल ऑन साइडला. पुन्हा एकदा स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका आहे. चुकी केली आहे क्षेत्ररक्षकांनी. त्यांच्या मधून गेलाय बॉल सीमा पार. स्टेट ऑन द ड्राईव्ह धावफलक पोहोचले ते 48 आकड्यावरती. आता येणारे 18 बॉल 49 धावसंख्येचं टार्गेट सेट केले ते सानिया 11 बारणे संघाच्या विरोधात केले असताना श्रीराम सालोक संघाने 12 बॉल मध्ये 42 चे एक नाबाद इनिंग साकारले करते रोशननी. अप्रतिम इनिंग. जोरदार टाळ्यानं स्वागत केले जाते रोशनच्या या इनिंग साठी.
मोठं टार्गेट आहे. पहिलाच बॉल क्लीन बोल्डचा शिकार. क्लीन बोल्ड जगदीश धुलेनं. पहिल्याच बॉल मध्ये क्लीन बोल्डचा शिकार ठरलेला आहे मयूर. जगदीश यांनी फुलातून बॉल टाकत पहिल्याच बॉल मध्ये जगदीश पवार बॉलिंग मार्क वरती आहेत आणि पहिल्याच बॉल मध्ये क्लीन बोल्डचा शिकार मात्र ठरवलेला आहे. मयूर बाद झालेला आहे. आता संपूर्णपणे संघ बॅकफूट वरती आहे. चेतन नवीन फलंदाज. पहिल्या इनिंग मध्ये देखील युवराज स्वस्तात बाद झाला होता. त्यानंतर रोशननं संपूर्णपणे आपल्या खांद्यावरती मॅचची जबाबदारी घेतली आणि एक फायटिंग स्कोर उभारलं. टोटल 48 धावा धावफलकावरती 49 मोठं टार्गेट. आता प्रमोद कडून ती अपेक्षा आहे. नॉन स्ट्राईक एंड कडे आपण पाहतोय. प्रमोद त्याच्यावरती संपूर्णपणे या मॅचची जबाबदारी आहे. 49 टार्गेट. लोवर फुलटाच बॉल व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये. एक रन कंप्लीट. दावेचा श्री गणेशा. दुसऱ्या बॉल मध्ये दावेचा श्री गणेश होतोय. 2 बॉल मध्ये धावसंख्या ती 1. 16 बॉल मध्ये 48 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक बॉल मध्ये आता 3 धावा येणं अपेक्षित. प्रमोदकडे ती क्षमता आहे, ती कॅपॅसिटी आहे, ती कॅपॅबिलिटी आहे. खरं तर मागील मॅच मध्ये 11 बॉल मध्ये 42 ची एक विस्फोटक इनिंग साकारलेली आहे ती प्रमोदनं. आणि आता त्याच इनिंगची कवसनी घालावी लागेल कारण 16 बॉल मध्ये 48 धावसंख्येची गरज आहे. 16 बॉल मध्ये किमान 8 षटकार अशी रणनीती. त्यानंतर प्रत्येक बॉल मध्ये तिहेरी धावसंख्या हवी. हेच इक्वेशन आहे खरं तर आता सानिया 11 बारणे संघाच्या विरोधात. 16 बॉल 48. क्लीन बोल्ड. आणखी एक 1 मोर विकेट क्लीन बोल्डच्या स्वरूपात. प्रमोद प्रामुख्याचा ट्रम्प कार्ड हॅज टू डिपार्ट. पंधरा बॉल मध्ये 48 धावसंख्येची आता गरज आहे. 3 बॉल मध्ये 2 सफलता मिळवल्यात जगदीशनं आणि दोनही क्लीन बोल्ड. प्रतिम गोलंदाजी परफेक्ट निशाणा साधतोय. खरं तर मैदानाच्या आतमध्ये जगदीश. न्यू बॅटर आलेले अरुण नवीन बॅटर. धीम्या गतीचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न, कट करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. निर्धावानं धावसंख्या स्थिर 1 या धावसंख्येवरती. 4 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 1. डगमगतोय खरं तर 49 मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सानिया 11 बारणे संघ. 4 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 1. वेगवान बॉल व्हेरिएशन करतो. एक बॉल कधी चपकन टाकतोय तर एक बॉल कधी स्लोवर वन पद्धतीनं. गतीमध्ये परिवर्तन. धीम्या गतीचा बॉल देखील फेकतोय. फार चांगली गोलंदाजी. व्हेरिएशन न भरलेली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जगदीश याच्याकडून मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल मध्ये धावसंख्या ती 1 या अंकावर. धीम्या गतीचा बॉल होता. पुन्हा एकदा व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक ऍक्टिव्ह तोपर्यंत मिळते ती सिंगल. सिंगल न धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 या आकड्यावरती आता येणारे 12 बॉल आणि 47 धावसंख्येची गरज आहे. युवराज आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये.
पहिलाच बॉल, व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. 3 धावा धाव फलकावर. 46 ची गरज आहे येणाऱ्या 12 बॉल मध्ये. वेगवान बॉल, लाईन खराब आहे पुन्हा एकदा पंच सांगतायत. आणखी एक व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राची धाव संख्या पोचली ती 3 आकड्यावरती. चार धावा धाव फलकावरती आहेत. पुढ्यात टाकलेला बॉल फटका फसलेला हवेमध्ये. स्वतः गोलंदाज फॉलोथ्रू मध्ये पोहोचतोय. कॅच ड्रॉप. 2 धावा मिळत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या 6 आकड्यावर. 6 धावा धाव फलकावरती संत गतीनं पुढे सरकतोय. 49 हे मोठं टार्गेट आहे आणि मोठ्या फटक्यांशिवाय पर्यायच नाहीये खरं तर टीम सानिया 11 बारणे संघाकडे. हवेत बॉल, यावेळी पुन्हा कॅच ड्रॉप केली आहे जगदीशनं. इथे मिळतीये सिंगल. सिंगलना धावसंख्या पोहोचते ती 7 आकड्यावर. सात धावा धाव फलकावरती. एका धावेनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. 49 मोठं टार्गेट आहे. तिसरा बॉल ऑन साइडला खेळलाय. आउटफील्ड खराब आहे. स्लो होतीये. पुन्हा एकदा धावा मिळत आहेत 2. 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. चेतनला मिळतात त्या 2 धावा. दुहेरीनं धावसंख्या पोहोचली ती 9 आकड्यावर. 40 धावसंख्येची गरज आहे अजूनही 9 बॉल मध्ये. हनुमानजी धुमाल यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज. केतन मुनेसाठी हे पारितोषिक आहे. चेतन मुनेसाठी हे पारितोषिक. षटकार हॅट्रिक साठी हनुमानजी धुमाल यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. निर्धाव चेंडू आलेला आहे पुन्हा एकदा. युवराज टॉप एज घेतली आहे. विकेट किपर डाऊन द बॉल. नो मिस्टेक बाय द विकेट किपर. पकडले कॅच. आणखी एक फलंदाज बाद होतोय निराशाजनक स्थितीमध्ये. लागला आणखी एक धक्का सानिया 11 बारणे संघाला या मॅच मध्ये. युवराज आलाय नवीन बॅटर. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे अजूनही. अंतिम बॉल ओव्हर नंबर 2 मधील. डाऊन द ग्राउंड केलाय पुन्हा एकदा. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चुकी केली आणि दुसरीचा प्रयत्न आहे आणि बघता बघता 2 देखील पूर्ण होत आहेत. ओव्हर कम्प्लिटेड नाव. सेकंड ओव्हर कम्प्लिटेड. टोटल रन स्कोर कार्ड वरती जर आपण नजर फिरवली तर धावसंख्या पोहोचली ती 11 आकड्यावरती आणि येणारे आता 6 बॉल 38 धावसंख्येची गरज आहे.
लोअर फुल टॉस बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. कॅच ड्रॉप केली आहे पुन्हा एकदा. 5 बॉलमध्ये 37. औपचारिकता शिल्लक आहे. प्रथम दिवस या स्पर्धेचा 4 दिवसीय शृंखला आहे आणि अंतिम मॅच आपण पाहतोय. अंतिम षटकाचा खेळ. रोशन बॉलिंग मार्कवरती फुल टॉस बॉल. यावेळी युवराजनं योग्य त्या रीतीनं कारवाई केली या बॉलवरती. फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल केलाय. मिड विकेट मध्ये तो षटकार. 31 4 बॉलमध्ये अजूनही करायच्यात. सुरुवातीपासून या फटक्यांची नितांत गरज होती. अंतिम क्षणी युवराजच्या बॅटमधून धावा येत आहेत जरूर. 31 ची गरज. बॅक टू द बॉल. रास्ट्रोक. मॅच सोपी झाली आहे माहिती. आता सामना गमावलाय खरं तर सानिया 11 बारणे संघानं. औपचारिकता शिल्लक आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक. 31 धावसंख्येची गरज. तो विजय आणि पराजयाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न निश्चित करतोय खरं तर युवराज. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. अखेर बॉल निघून गेलाय सीमा पार. 6 धावसंख्येसाठी षटकार येतोय. 25 धावसंख्येची गरज आहे 2 बॉलमध्ये. निर्धाव चेंडू आहे. एका बॉलमध्ये 25. एका बॉलमध्ये 25. निर्धाव चेंडू आलेला आहे आणि मोर्या 11 बारणे चषकामध्ये प्रथम टॉप 4 मध्ये जाणारा संघ ठरलेला आहे. तो जय श्रीराम सालोक संघ पोहोचलाय टॉप 4 मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन टीम सालोक आणि हार्ड लक टीम सानिया 11 बारणे. आपला संघर्ष देखील आजच्या दिवसामध्ये अप्रतिम होता. सामना जिंकत टॉप 4 मध्ये पोहोचलेत. पहिल्या सेमीफायनल मध्ये पोहोचलेत ते सालोक संघ. कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच. या मॅचचा हिरो नो डाऊट ज्याच्या बॅटमधून 12 बॉलमध्ये 42चं योगदान आलं तो रोशन ठरला या मॅचचा हिरो. रोशन या आपण प्लेअर ऑफ द मॅच आणि त्यानंतर आपण फोटो सेशन करा. रोशन ठरला या मॅचचा हिरो. प्लेअर ऑफ द मॅच.